भूषण आपल्या सोबत बाळासाहेब भवन या ठिकाणावरून जोडले गेलेले आहेत। भूषण, हाऊस द जोश, कसा जोश कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय? नक्कीच लागवी, एकंदर निकाल हा आता जवळपास स्पष्ट झालेला आहे। अजूनही 14 वॉर्डातला निकाल हा येणं बाकी आहे। मात्र जो काही निकाल आलेला आहे त्यामध्ये मात्र असंच लक्षात येत आहे, असं स्पष्ट होत आहे की शिंदेंच्या शिवसेनेला त्यांना अपेक्षित असलेले यश मिळालेलं नाही। हे अगदी खरं आहे। सध्या मी बाळासाहेब भवनाबाहेर पाहू शकता, संपूर्ण बाळासाहेब भवनाबाहेर आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळत आहे। इकडे कोणीही कार्यकर्ता नाहीये, इथं कोणीही नेता नाहीये आणि अगदी बाळासाहेब भवनामध्ये सध्या त्यांचे फक्त जो स्टाफ आहे तोच सोडला तर इतर कोणतेही नेता इथं नाहीये। त्यामुळे संपूर्ण बाळासाहेब भवनामध्ये आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळत आहे। एकंदर शिंदेंची शिवसेनेला बरंच काही यश हे अपेक्षित होतं त्यांना, त्यासाठी त्यांनी अनेक जागा देखील मागून घेतल्या होत्या आणि या संपूर्ण गोष्टीमध्ये कुठेतरी त्यांची जी बार्गेनिंग पॉवर होती त्यांनी दाखवली। मात्र जागा मिळून सुद्धा त्यांना अनेक ठिकाणी त्यांना अपयश आलेलं आहे। त्यामुळे सध्या त्यांच्या 26 किंवा 27 जागा आलेल्या पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा आकडा तर किती वाढणार आहे अजून स्पष्ट नाही। मात्र सध्या तरी हा संपूर्ण जो आकडा आहे तो काहीसा त्यांना अपेक्षित असलेला नाहीये। त्यामुळे हे त्यांना अपेक्षित असलेलं यश नाहीये। त्यामुळे येत्या काळामध्ये शिंदेंच्या शिवसेनेवर अधिक त्यांना काम करावं लागणार हे अगदी स्पष्ट आहे। मात्र पहिल्या क्रमांकाचा पक्ष हा पाहिला मुंबईमध्ये तर तो भाजप आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर स्वतः उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर जाताना पाहायला मिळत आहे। माझा आवाज पोहोचतोय? फार गंमत आहे। ठाण्यामध्ये भाजपनं अशी स्ट्रॅटर्जी राबवलेली की ठाणे शिंदेंचं उर्वरित ठिकाणी मात्र आपण हातपाय पसरायचे, अशी स्ट्रॅटर्जी या ठिकाणी भाजपची होती। याकरता 131 जागांपैकी 78 जागा या शिंदेंच्या शिवसेनेला लढायला सुद्धा दिलेल्या होत्या। म्हणजे मैदान हे मोकळं करून दिलेलं होतं भाजपनं, पण तो फायदा या ठिकाणी शिंदेंना घेता आलेला नाहीये। भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे तर महायुतीत कही खुशी कही गम आहे। नक्कीच लागवी, एकंदर मुंबई सोडली तर ठाण्यामध्ये त्यांना काहीसं यश मिळालेलं आहे। मात्र संपूर्ण जर लेखाजोखा पाहिला तर शिंदेंना अपेक्षित यश मिळालं नाही आहे, हे अगदी अधोरेखित होताना पाहायला मिळत आहे। या संपूर्ण गोष्टीमध्ये महायुतीला काही ठिकाणी त्यांना आनंद, काही ठिकाणी दुःख झालेलं आहे। कही खुशी कही गम असं तुम्ही म्हणताय, हे अगदी योग्य वाक्य आहे। त्यामुळे कुठेतरी शिंदेंच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाहीये। त्यांची बार्गेनिंग पॉवर ही आपल्याला अगदी वाखाणण्याजोग आहे, हे मात्र निश्चित आहे। त्यांना मुंबईमध्ये त्यांना जास्त जागा मिळाल्या, त्यांना जास्त ठिकाणी निवडणूक लढवता आली, मात्र त्यांना अपेक्षित असलेलं यश मिळालं नाहीये। एकंदर पाहिलं तर कुठेतरी जेव्हा 2017 मध्ये आपण जर काही काळ मागे गेलं तर पाहिलं तर कुठेतरी शिंदेंच्या तेव्हा एक संपूर्ण शिवसेना एकत्र होती। त्यामुळे त्यांना जे यश मिळालं होतं तो आकडा 84 होता। मात्र त्यानंतर 22 मध्ये शिवसेना दुभंगली, 2 भाग पडले, 2 गट पडले। त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेने त्यांनी त्या निकालावरती बार्गेनिंग पॉवर आपली वाढवली आणि त्यानंतर त्या निकालावरती आधारित त्यांनी तितक्या जागा मागितल्या। त्यांना साधारण 90 ते 92 त्यांना जागा मिळाल्या, मात्र त्यांना अपेक्षित असलेलं यश मिळालं नाहीये, ही अगदी खरी बाब आहे। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला अजूनही काम करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यांचं आता नेमकं कुठे चुकलं हे आता येत्या काळामध्ये समोर येईल। त्यांच्या जेव्हा मनन चिंतन या गोष्टी होतील तेव्हा बाळासाहेब भवन या ठिकाणी शुकशुकाट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।